संगमनेर शहरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचं काम लवकरच सुरू केलं जाईल अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी समाज बांधवांना दिली। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष कैलास कासार, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे, रमेश काळे, शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, दिनेश पटांगरे, सौरभ देशमुख, रणजित जाधव, अंबादास अनमल, दीपाली वावळ, सोमनाथ भालेराव, भारत गवळी, दिलीप रावळ, शशांक नामन, सिद्धार्थ खरात, मंजाबापू साळवे, भाजपचे राजेंद्र सांगळे, संतोष बलसाने, संपत गेठे, वरद बागुल, कांचन ढोरे, संध्या खरे, सपना जाधव यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आमदार खताळ म्हणाले की संगमनेर शहरामध्ये समाज भवन झालं पाहिजे अशी मागणी आंबेडकरी समाज बांधवांनी आपल्याकडे केली आहे। त्यांना आपण जागा शोधण्यात सांगितली असून त्यासाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून 20 लाख रुपये निधी उपलब्ध झालाय। तरी ते काम जागा उपलब्ध झाल्यानंतर लवकरच सुरू केलं जाईल असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळे माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा तालुक्याचा लोकप्रतिनिधी झाला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थानं संविधानाची ओळख झाली आहे। त्यांच्या राज्यघटनेमुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला या तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली। त्यामुळे माझ्या इथून पुढील काळामध्ये सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वत्र पोहोचवण्याचं काम इथून पुढील काळात सर्वांनी करण्याचं आवाहन त्यांनी केलं। आज 14 एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम सर्व बांधवांना खूप शुभेच्छा देतो। आज ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आम्हाला शिक्षणाचे संविधानाची ओळख झाली। आज त्यांची जयंती आज संगमनेर येथे शिवसेना पक्षाच्या वतीने महायुतीच्या वतीने मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी करण्यात येत असून येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेरमध्ये लवकरच पूर्णाकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी पालकमंत्री महोदय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आम्ही लवकरच सुरुवात करत आहे। तसेच आंबेडकर बांधवांच्या जे काही आपले समाज बांधव आहेत त्यांच्या सर्वांची विनंती होती, मागणी होती की आम्हाला संगमनेरमध्ये एक आंबेडकर भवन पाहिजे। त्यांना आपण जागेची शोध घेण्यास सांगितलं असून जागा उपलब्ध झाल्यानंतर आपण समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट साहेब यांच्याकडून 5 कोटी रुपयाचा निधीसुद्धा त्यासाठी आणत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज जी राज्यघटना लिहिली त्या राज्यघटनेमुळं समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला आहे। त्यांच्यामुळंच आज माझ्यासारखा एक सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा या संगमनेर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी करतो। त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे असतील ते विचार आपल्याला प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्याचं काम यापूर्वी कालावधीमध्ये करावं लागेल। यावर्षी विशेष आनंद होतोय, त्या संगमनेरमध्ये मोठ्या उत्साहामध्ये जयंती साजरी होत आहे। मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सर्वांना आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो। मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।